श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे ना, आज आपण बनवणार आहोत तेल आणि आयुर्वेदिक पद्धतीने बनवणार आहोत. जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे ना त्याच म्हणजे ती वापरूनच आपल्याला जे आहे तेल बनवायचं आहे. तर आता कसं आहे ना, तेल म्हणजे आहे ना आपण वेगवेगळे केमिकलयुक्त जे तेल आहे किंवा शॅम्पू आहे वापरतो आणि त्याच्यामुळे आपले केस गळतीनं चालू होते. तर आता मी आहे ना तुम्हाला तेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि त्याचा रिझल्ट कसा पडतो. म्हणजे आता आपल्याला जर आपण त्याला म्हणजे तेल बनवलं आणि वापरायला सुरुवात केली तर 15 दिवसानंतर लगेच याचा फरक जाणवतो. आणि कसं असतं ना, तूप खाल्लं लगेच म्हणजे रूप येत नाही. तर त्याला आणि ह्या ज्या आपण आयुर्वेदिक जे काही कोणतंही जे आहे ते करतो ना, तर त्याला थोडासा म्हणजे गुण पडायला थोडासा वेळच लागतो. ते मग काही असो, औषध असो किंवा आपण घरी बनवलेली काही एखादी वस्तू असतो. तर चला मी तेल कसं बनवायचं आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला सुरुवात करते आपल्या तेल बनवण्यासाठी. चला तर मग. तर बघा इथं मी आहे ना, हे जे आहे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे, आवळा घेतलेले आहे, उळं आहे म्हणजे जे लाल कांद्याचं उळं असतं ते. इथं आहे ना मेथी दाणे घेतलेले आहे. इथं हा लिंबाचा पाला आहे आणि हा आहे आपला जास्वंद, गुलाबाच्या पाकळ्या आणि हे आहे आवळ्याची पानं आणि ही आपली कोरफड आहे. आणि इथं बघा पॅराशूटच्या 2 पुड्या घेतलेल्या आहे आणि ही एक पॅराशूटची जी बाटली आहे ती आपल्याला आहे ना कढईमध्ये सोडायची आहे. आता पॅराशूटचं जर तुमच्याकडे अजून जर असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मला 2 भेटल्या म्हणजे मी 2 होत्या, तर जेवढ्या अवेलेबल आहे तेवढ्या मी घेतलेल्या आहे. तर आता नाही इथं मी आहे ना 2 पॅराशूटच्या जे आहे ते पाऊच घेतलेले आहे आणि 1 बॉटल घेतलेली आहे. तर याला जर तुमच्याकडे आहे ना म्हणजे आपण जे खोबऱ्याचं तेल आहे जे विना म्हणजे त्यावरती प्रक्रिया केलेली नसेल ते असेल तर खूपच चांगलं असतं. आणि इथं कढई घेतलेली आहे. आता जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर खूपच छान, पण माझ्याकडे नव्हती. तर मी जी घरात होती तीच कढई इथं वापरायला घेतलेली आहे. तर त्यामध्ये आता आहे ना मी हे जे तेलाचे पाऊच आहे ते सोडणार आहे. आणि जर तेल जास्त असले तरी चालेल, पण आता मी ना माझ्याकडं जे जे काही म्हणजे साहित्य आहे, आता आपल्या गावाकडं म्हटलं तर सगळं साहित्य उपलब्ध आहे. जसं की आवळ्याचे पानं झाले किंवा आवळा झाले, जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं, हे सगळं काही आहे ना, कढीपत्ता, हे सगळं भेटतं. तर पण तुम्ही जर शहरात असेल ना आणि तुमच्याकडे एवढं म्हणजे जे साहित्य आहे ते भेटणार नसेल तर तुम्ही तेल जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे ते तुम्हाला जास्त दिवस पुरेल. आता इथं आहे ना मी थोडंसंच म्हणजे तेल घेतलेलं आहे, मापून घेतलेलं नाही आहे. तर आता इथं या ज्या पॅराशूटच्या पाऊच आहे ते मी ओतून घेतलेले आहे. आता इथे ही एक पॅराशूटची बॉटलच होती ती पण आता यामध्ये मी टाकून घेत आहे. आणि इथं टाकून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यात जे आपण जेवढेही साहित्य गोळा केलेलं आहे तेवढं यामध्ये ॲड करायचं आहे. तर खरंच केसांना खूप फरक पडतो आणि जे आपले केस गळती आहे ती थांबते. केस जे आहे ते लांब होण्यास आपल्याला मदत होते. म्हणजेच आपले केस जे आहे ते वाढतात. तर इथं मी ना गॅसवरती जे आहे ते आपली कढई ठेवलेली आहे आणि कढई ठेवल्यानंतर आता आपलं हे साहित्य टाकेपर्यंत आहे ना गॅस कमीच ठेवायचा आहे. म्हणजे कसं तेल गरम असतं आणि मग ते उडू नये म्हणून यासाठी. तर इथे मी आता जे आपलं साहित्य आहे ते ओतण्यासाठी ना गॅस कमीच केलेला आहे. आता इथं बघा मी आहे ना मेथीदाणे, जे उळं असतं आपण लाल कांद्याचं ते उळं आणि जास्वंदाची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या आणि इथं आवळा आहे ना, तुम्ही आवळ्याची जर पेस्ट करून घेतली ना तर खूपच छान होते. पण मी केलेली नाही. जर पेस्ट आवळा असेल किंवा कोरफड असेल ना, त्याची जर मिक्सरमधून आहे ना आपण पेस्ट करून घेतली आणि ती जर टाकली ना तर अजूनच त्याचं म्हणजे जे गुण आहे ॲलोवेरामधले किंवा आवळ्यामध्ये ते त्यामध्ये उतरतात. तर इथे ना मी जी आपली कोरफड होती, कोरफड आणि तुम्हाला जास्वंदाचे फुलं हे ताजेच पाहिजे म्हणजे तोडून आणलेले व ते सुकलेले चालत नाही. तर इथे मी कोरफड पण घेतलेली होती. तर बघा आता गॅस आहे ना मी थोडासा फुल करणार आहे, जेणेकरून आपलं तेल छानपणे उकळलं जाईल आणि जे आपण घेतलेलं साहित्य आहे ते पूर्ण मिक्स होईल. तर बघा इथं थोडंसं अधूनमधून थोडंसं चमच्याने जे आहे ते मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना ते छान असं मिक्स होईल. तर बघा याला कमीत कमी ना अर्धा तास तरी लागतो. म्हणजे जास्त वेळ ठेवायचं नाही. जास्त जर वेळ ठेवलं तर म्हणजे ते तरी चांगलंच असतं, पण आहे ना अर्धा तास लागतो. जर थोडंसं आहे ना मध्ये फुल गॅस करायचा, नंतर थोडासा कमी ठेवायचा. म्हणजे जसं आपल्याला वाटेल तसं आहे. कारण मी जर म्हणाल 2-3 तास ठेवा आणि तुम्ही 2-3 तास ठेवाल तर तुमचं तेल काहीच राहणार नाही आणि मग तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितलं होतं की 2 ते 3 तास ठेवा. तर अर्ध्या तासात तुमचं म्हणजे जे तेल आहे ते होऊनच जातं. आणि जर गावाकडं असाल ना तर चुलीवरती केलं तर खूपच छान. तर बघा आता खूप म्हणजे 15 मिनिटानंतर आहे ना बघा त्याचं आहे ना जे आपले पानं वगैरे टाकलेले होते ना फुलं, ते पूर्णपणे ना असे मिक्सअप झालेले आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला बघा
खूप छान असा त्याचा कलर लगेच बदलत चालतो आणि तुमचा तेलाचा कलर आहे ना असा ब्राउनिश व्हायला लागतो. तर तोपर्यंत आपल्याला आहे ना हे जे तेल आहे ते गरमच करून घ्यायचं आहे. तर बघा फायनली आता अर्ध्या तासानंतर आपलं तेल झालेलं आहे. आता याला आहे ना आपल्याला लगेच गाळायचं नाही. याला दुसऱ्या दिवशी गाळणीने नाही सॉरी एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्याने गाळायचं आहे आणि याचाही तुम्ही यूज करू शकता. तर बघा आता मी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून जर काही त्यामध्ये जे जीवनसत्व आहे ते मिक्स व्हायचे राहिले असतील तर ते रात्रभर होऊनच जातात. रात्री म्हणा किंवा तुम्ही सकाळी केलं असेल तर तुम्हाला दिवसभर ठेवायचं आहे, संध्याकाळी गाळायचं आहे. आता मी संध्याकाळच्या वेळेस केलं होतं, तर आता इथे मी सकाळी तर बघा आता इथे मी कपडा घेतलेला आहे व्हाईट कलरचा. आता तुम्ही कोणत्याही कलरचा असेल, व्हाईटच पाहिजे असं काही नसतं. तर आता इथे आहे ना मी याला म्हणजे पूर्ण ओतूनही घेऊ शकले असते, पण तेल जे आहे ते साईडला होतं. त्यामुळे इथं चमच्यानीच थोडं-थोडं जे आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि बघा थोडीशी तेलाची क्वांटिटी ना कमी होते, बाकी काहीही होत नाही. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, केसांना खूपच फरक पडतो आणि ते लावायचं कसं तेही मी तुम्हाला पुढे ना व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. तुम्हाला लगेच बघायला भेटेल की कशा पद्धतीने याचा आपल्याला यूज करायचा आहे. तर बघा आता मी एक-एक करून हे पूर्णपणे आणि जेव्हा आपण हे तेलाचा वरचा जो म्हणजे जो उरेल ना ते पानांचं तेही आपण आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही केसांना त्यामध्ये जास्वंदाचे पानं जे आहे ते मिक्सरमध्ये काढून डोक्याला म्हणजे जे आपण आहे त्याचं एक जो पॅक आहे तो तयार करून लावू शकतो. तर चला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की जो पॅक आहे तो कसा तयार करायचा म्हणजे जेणेकरून आपले केस आहे ना सिल्की होतात आणि केसांना आहे ना म्हणजे एक असा जो आपला केस आहे ना रट असतात बघा, तर ते मुलायम व्हायला मदत होतं आणि आपल्या केसांनाही खूप छान अशी चमक येते. तर आता प्रत्येक आपण खेड्याकडच्या बायका असलो ना तर आपल्या प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाणंच होत नाही. माझ्यावरनं मी सांगते कधी लग्न वगैरे असलं किंवा एखादं खूपच जवळचं एखाद्याचं काहीतरी म्हणजे भावाचं, बहिणीचंच किंवा आपल्या इकडं घर सासरी एखाद्याचं असेल तरच आमच्याकडं पार्लरमध्ये जातात आणि शक्यतो पार्लरमध्ये जाणं होत नाही. तर असे आपले घरगुती जे उपाय आहे ना ते केल्याने म्हणजे आपल्याला आहे ना आपल्या केसावरती वाईट परिणामही होत नाही. कारण आता आपण हे झाडं जे आहेत ते घरीच उगवलेले जास्वंद झालं किंवा आवळा वगैरे जे आहे ते आपल्या शेतातच असते किंवा आपल्या घराशेजारी आपण जे फुलांचे झाडं आहे ते लावतोच. त्याच्यामुळे यात काही आपल्याला म्हणजे केसावरती वाईट परिणाम बिलकुलही होणार नाही याची मी 100% गॅरंटी देते. तर बघा आता पूर्णपणे तेल जे आहे ते निथरून घेतलेलं आहे मी या कपड्यातून. तर बघा आता तेलाचा कलर कसा झालेला आहे तुम्हाला मी दाखवते आणि खूप छान असं तेल होतं. आता तुम्ही जर विकत घेत असाल म्हणजे आपण बघा आदिवासी तेल म्हणतो त्या त्या तेलासारखंच हे तेल तुम्हाला दिसायला लागलेलं असेल. आता बघा याच्यात किती जीवनसत्व उतरलेले असतील आणि आता हे तेल आहे ना मी आता जे गाळून घेतलं होतं तर आता तिथं त्या कढईमध्ये थोडंसं राहिलेलं होतं. आता तेच म्हटलं चला इकडे त्याचं वेस्टेज होऊ नये तर म्हणून इथं मी आरूला आहे ना लावून म्हणजे दोघींनाही मी ना आता संध्याकाळच्या म्हणजे सुट्टी असली ना तर केस धुतल्यानंतर लावले तरी चालेल किंवा केस धुवायच्या आधी लावलं तरी चालेल. तर बघा इथं आहे ना मी आता त्यांचे केस आहे ना विचरून घेत आहे आणि केस आहे ना शक्यतो आहे ना मोठ्या कंगव्यानीच विचरायचे आहे. जेणेकरून जास्त आपण काय करतो बारीक दात्र्याचा कंगवा घेतो आणि त्याच्यामुळे केस अजूनच आपले गुत्ता होतात. मग आधी ना काय करायचं आहे जो खूप मोठे म्हणजे जाड दात्रे असतात ना त्या दात्र्याच्या कंगव्यानीच आपल्याला केस विचरायचे आहे. जेणेकरून आहे ना केस जास्त गळत नाही आणि मग नंतर तुम्ही नॉर्मल जो छोटा कंगवा आहे त्याने तुम्ही विचरू शकता. तर बघा इथं एकदम भांगोभांग असं मी इथं आहे ना तेल लावून घेत आहे आणि असं तेल लावलं ना तुम्ही याच्यानंतर आहे ना आता कसं शनिवारीच त्यांना सुट्टी असते किंवा रविवारी असते. तर हप्त्यातून एकदा जर अशा प्रकारे तेल लावलं ना मी हप्ताभर त्यांना बिलकुलही म्हणजे जास्त तेल लावत नाही. कधी-कधी वाटलंच की आता केसांना तेलाची गरज आहे तरच लावते. तर बघा असं तेलानं सॉरी डोक्याला तेल लावून अशी अशी मस्त छान अशी जास्त पॅक पण वेणी घालायची नाही आहे. वेणी घालून घ्यायची आहे आणि जी खालची जी साईड आहे ना ती पूर्णपणे अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्याला रबर वगैरे लावून द्यायची आहे. ज्या खालची केस आहेत ना त्यालाही थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेही वरती असे बांधून द्यायचे आहे आणि बघा खरंच खूप छान असे केस आहे ना वाढतात आणि छान होतात. तर बघा आता हिला मी हिचेही ते केसांना तेल वगैरे लावून देईल तर तिचे केस आहे ना बिलकुलच गळत नाही. नॉर्मली एखादा 2 केस निघाला तर निघतो. तिचं जास्त केस गळतच नाही. तर आता चला राधिकाला पण करून देते. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक यू.